ठाण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ कर्जबाजारी इमू शेतकऱ्यांतर्फे एक दिवसीय लक्षणीय उपोषण मंगळवारी करण्यात आले। या उपोषणाचं मुख्य कारण इमू पालन व्यवसायासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील सहकारी संस्थांमार्फत 5 कोटी 1 लाख रुपये दिलेले कर्ज माफ करावं, अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी इमू शेतकऱ्यांनी केली आहे। सन 2004 साली नाबार्डने देशभरातील शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलंय, यामुळे ही योजना जाहीर करण्यात आली। मात्र हा व्यवसाय धोरणानुसार अतिशय नुकसानीचा ठरल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झालाय। 2013 साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर बँकेने कर्जाचा तगादा थांबवला होता। मात्र 2017 साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्यानं पुन्हा कर्ज वसुली सुरू करण्यात आली आहे। यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरित मार्ग काढून न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्यावी अशी मागणी इमू शेतकऱ्यांनी केली आहे। बघा, गेली 2009 पासून हे आम्ही सतत धरणे आंदोलन करत आहोत। 2009 साली ठाणे जिल्ह्यामधून आणि ठाणे पूर्वीचा आता जो नवीन पालघर जिल्हा आहे तो ठाणा आणि पालघर आता या जिल्ह्यामधून साधारणतः जिल्हा बँकेमधून साधारणतः जवळजवळ 81 लोकांना कर्ज वाटप केलं होतं, 5 कोटी 80 लाख। त्याच्यानंतर ज्यावेळेस हा इमू व्यवसाय ज्या पद्धतीने नाबार्डने गृहीत धरलेल्या धोरणानुसार आम्ही 2-3 वर्ष सतत केलं, त्याचं संगोपन केलं, त्याचं पालनपोषण करून ज्यावेळेस इमू पक्षाने अंडी देण्याचं काम सुरू केलं त्यावेळेस आम्हाला हमी भाव जो होता तो 1800 रुपये ते 2000 पासून होता। पण ज्यावेळेस प्रत्यक्षात आमच्याकडे अंडी येण्याचं प्रमाण सुरू झालं त्यावेळेस ते 200 रुपयाला कोणीही विकत घेतलं नाही। आणि त्यावेळेसपासून आम्ही शासनाच्या दरबारी किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा सांगितलं की हा इमू व्यवसायात हा कुठल्याही शेतकऱ्याचा फायदेशीर होणार नाही, कारण ज्या पद्धतीने नाबार्डने जे काय प्रचलित परिपत्रक आपल्याला दिलं होतं त्या परिपत्रकाप्रमाणे इमूपासून कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला फायदा होण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती। आणि तेव्हापासून आम्ही प्रत्येक शासनाला, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच केंद्र शासनाला सुद्धा आपण या पद्धतीने हा इमू व्यवसायामध्ये नाबार्डला सुद्धा आम्ही त्या पद्धतीने बऱ्याच प्रकारची धरणं आंदोलनं करून सुद्धा सांगितलेलं आहे की या व्यवसायामधून कुठल्याही आम्हाला शेतकऱ्याला फायदा होणार नाही। आणि उलट आमची जी शेतकऱ्याची जी स्वभांडवल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेला आहे त्याच्यामधून शेतकऱ्या हा 50 वर्षात सुद्धा त्या आर्थिक परिस्थितीत येणार नाही अशा पद्धतीने नाबार्ड आणि सगळ्या बँकांना सगळं सांगून होऊन सुद्धा पण आजपर्यंत त्यावेळेस तत्कालीन ज्यावेळेस मत्स्य संवर्धन दुग्ध विकास मंत्री जे मधुकरराव चव्हाण यांनी आम्हाला एक शिफारस पत्र दिलेलं आहे की इमू कर्जधारकांची परिस्थिती हालाकीची आणि दैनंदिन असल्यामुळे त्यांना इमू कर्जामध्ये कर्जमाफीसाठी शिफारस करण्यात येत आहे अशा पद्धतीचं पत्र आहे आमच्याकडं। पण या पत्रावर सुद्धा अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय न होता उलट आम्हाला अशा पद्धतीने बँकांनी अशा पद्धतीने बँका आमच्यावर आता कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावत आहेत। आमच्या जे कर्जाचे गॅरंटर जे आहेत त्यांना थकबाकी होते म्हणून त्यांना धमकावण्याचा प्रकार बँकेतर्फे चालू आहे। आणि या धमकावण्याच्या प्रकाराला एक बाधित म्हणून आमचा एक शेतकरी आहे, तुम्हाला सांगतोय की 3-5 दिवसापूर्वी एक राघव आप्पा शिरोसे हे हैवारे यांना नोटीस गेली बँकेची आणि नोटीस गेल्यानंतर त्या नोटीसचा त्यांनी इतका धक्का घेतला आणि त्या धक्क्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने जर बँका जर हे करायला लागल्या तर पुढे हे कठीण होत जाणार आहे। आणि मी शासनाला विनंती करतो की या पद्धतीचे अनुचित प्रकार होऊ नयेत किंवा शेतकऱ्यांचा एक बळी जाऊ नये म्हणून शासनाने ही लवकरात लवकर कर्जमाफी करण्यात यावी असं पुढचं पाऊल का असणार? कर्जमाफी देण्याचं मग आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी एक तर शासनाने आम्हाला कर्जमाफी देण्यात यावी आणि शासनाला जर कर्जमाफी द्यायचीच नसेल तर आम्हाला गोळ्या घालून मारावं किंवा आत्मदहन करू, कारण या पद्धतीचं जे चालू आहे शासन अनेक प्रकारच्या योजना राबवतात, अनेक प्रकारचे मध्ये करोडो रुपये खर्च होतात, पण शासनाला आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत का असा सहानुभूती नाही आहे त्याचं आम्हाला नवल वाटतं।
या मागणीसाठी तुम्ही कुठे कुठे सांगितलेलं, कुठे कुठे मागणी केलेली आहे? तर 2013 पासून साहेब आम्हाला सांगतो की 2013 पासून ह्या जिल्हा बँकेचे जे अध्यक्ष होते त्यांनी शासनाला कळवले, पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांना कळवलेलं आहे की हा व्यवसाय तोट्याचा आहे आणि या तोट्यात गेलेल्या व्यवसायामुळे लोकांना कर्जमाफी किंवा आर्थिक पॅकेज देण्यात यावं असं त्यावेळेसपासून चालू आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यावेळेस अनेकदा बैठकी झालेल्या आहेत मंत्रालयामध्ये या संदर्भात आणि बैठकी होऊन त्याच्यामध्ये असाच सार निघालेला आहे की या बैठकीमधून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. त्यावेळेस तत्कालीन मधुकरराव चव्हाण हे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री यांनी आम्हाला कर्जमाफी होण्यास शिफारस करण्यात आली आहे अशा पद्धतीचं सुद्धा एक पत्र दिलेलं आहे. पण या पत्राचं सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाने तर किती जणांनी कर्ज घेतलेले आहे आतापर्यंत शेतकऱ्यांनी? ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून साधारणतः 81 लोकांनी कर्ज घेतलेलं आहे. आणि कर्ज देताना तुम्हाला सांगतो का बँकांनी अशा पद्धतीने प्रलोभने दाखवली की बँकेच्या कॅलेंडरवर विमू पक्ष दिसायचा. शेतकरी उठला की त्याला ते विमू पक्ष दिसायचे आणि हे दिसून शेतकऱ्याला एकच दिसायचं. आणि बँकाचे ज्यावेळेस मेळावे व्हायचे त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगण्यात येतं का विमू पालन करा, विमू पालनामध्ये तुम्हाला आर्थिक भरभराट होईल आणि शेतकऱ्याची परिस्थिती सुधरेल म्हणून सांगण्यात येत होतं. बँकेचं नाव काय आहे आणि बँकेचे कर्मचारी तुमच्याकडनं कशा पद्धतीने हप्ते वसूल करतात? बँकेचं नाव मी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून एकच बँक आहे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुद्धा आम्ही अशा पद्धतीने कित्येकदा त्यांना निवेदन देऊन झालेले आहेत की मोठ्या मोठ्या प्रकारची ही कर्ज ज्या शेतकऱ्यांकडं शेतकऱ्याची पूर्ण जमीन विकून सुद्धा विमू कर्ज भरता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज झालेले आहेत. ज्या लोकांना 10-10 लाख रुपये कर्ज दिलेले आहेत त्यांना 11-11, 20-20 लाखपर्यंत व्याज त्यांनी आता टाकलेलं आहे. म्हणजे एकंदरच त्यांच्यावर 10 लाखाचं कर्ज आणि 30 लाखाचं आता कर्जाची परतफेड करावी अशा पद्धतीचे बँकांच्या आम्हाला नोटीसा येत आहे. आता शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि कुठला असा शेतकरी आहे का ज्याच्यावरती अशी अवकळा आलेली आहे? बघा, शेतकऱ्यांना आता आम्ही जो शेतकरी आहोत हे ठाणे जिल्ह्यामधून असं आहे की दरवर्षी पावसावर अवलंबून आमची शेती आहे भात शेती. यावर्षी पाऊस असा झाला का 3 वेळा पेरण्या करून झाल्या तरीही लोकांना पीक आलेलं नाही आहे. आणि शेतमजूर जो आहे तो इतका खर्चिक झालेला आहे किंवा कुठल्याही प्रकारचं पीक जे आहे जमीन नापीक होत चाललेली आहे. या नापीक जमिनीमुळं कुठल्याही प्रकारचं पीक न येता शेतकऱ्यावर दरवर्षी आर्थिक भार येत झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आर्थिक भार येत असताना सुद्धा या प्रकारची कर्ज भरणं हे शेतकऱ्याला अशक्यपर गोष्ट आहे. यापुढे कधीही या पद्धतीने शेतकरी हे विमू कर्ज भरू शकणार नाही हे अनेकदा आम्ही सांगून झालेलं आहे. तरीही बँक किंवा शासन या बाबतीत आमच्याकडे डोळेझाक करतात.